जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं तुल्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाचिये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि मोक्ष संन्यास योग अध्याय 18वा ऐकण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व साधक श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। उपसंहाराचा अध्याय म्हणजे 18वा अध्याय। या 18व्या अध्यायालाच एकाध्यायी गीता असं सुद्धा म्हटलं जातं। ज्ञानेश्वर माऊली याला एकाध्यायी गीता असं म्हणतात। 17 अध्यायापर्यंत जेवढे विषय आलेले आहेत त्या सर्व विषयांची उजळणी परत ह्या अध्यायामध्ये भगवंत आपल्या समोर करणार आहे। गीता मंदिराचा कळसाध्याय म्हणजे 18वा अध्याय असंही या अध्याया संबंधात आपल्या समोर मांडणी केलेली आहे। 78 श्लोक आपल्या समोर आहेत आणि त्याचं चिंतन भगवत कृपेने आता आपल्याला करायचं आहे। अनेक योग 17व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी आपल्या समोर मांडून ठेवलेले आहेत। कर्म कसं करायचं, भक्ती कशी करायची, त्यानंतर ज्ञान म्हणजे काय, आपलं स्वरूप काय आहे, 3 गुण आणि त्यांच्या श्रद्धा कशा आहेत, असे अनेक विषय आतापर्यंत भगवंतांनी आपल्या समोर मांडलेले आहेत। आणि भगवंताला बोलतं करण्याचं काम जे आहे ते अर्जुनाने अगदी चोख पद्धतीने केलेलं आहे की सतत भगवंताच्या मुखातून बाहेर पडणारे हे जे अनमोल शब्द आहेत ते आपल्या कानामध्ये किती साठवावेत आणि किती नाही असं त्या अर्जुनाला होऊन गेल्यामुळे एक एक नवीन नवीन प्रश्न भगवंतासमोर त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि त्याच्या प्रश्नांची उकल करता करता भगवंतांनी हे तत्वज्ञान अगदी सविस्तर पद्धतीने आपल्या समोर मांडणी केलेली आहे। दर प्रत्येक अध्यायानंतर आपण पाहतो की ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे उपनिषत्सु असं आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की उपनिषदामध्ये सांगितलेली जी ब्रह्मविद्या आहे तीच भगवद्गीतेचं निमित्त करून परत भगवंतांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे। आतापर्यंतचे 17 अध्याय जर आपले पूर्णपणे ऐकून झालेले नसतील तर एवढा 18वा अध्यायही आपण जर मनापासून श्रवण केला, त्याचं मनापासून चिंतन केलं तर आपल्याला पूर्ण भगवद्गीता ऐकल्याचं समाधान जे आहे ते मिळू शकतं असं या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे।
आता अर्जुनाने या ठिकाणी प्रश्न केलेला आहे की संन्यास आणि त्याग यांचे जे तत्व आहे त्या संदर्भामध्ये पहिल्या 6 श्लोकांमध्ये आपल्या समोर इथं चिंतन मांडलेलं आहे। अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतायत आणि तो प्रश्न विचारत असताना भगवंताचं वर्णन सुद्धा, भगवंताची स्तुती सुद्धा या ठिकाणी अर्जुन करत आहे। श्रीकृष्णाला इंद्रियांचा नियंता असं या ठिकाणी भगवंत म्हणतात। आपल्याला माहिती आहे की आपण त्याला गोविंद असं म्हणतो। गो म्हणजे इंद्रिये आणि विद म्हणजे सर्व जाणणारा, आमच्या इंद्रियांच्या सर्व हालचाली जाणणारा, इंद्रियांना सांभाळणारा गोपाल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो की आमच्या सर्व इंद्रियांना सांभाळणारा असा जो भगवंत आहे त्याला या ठिकाणी इंद्रियांच्या नियंता असं अर्जुन संबोधन करत आहे। त्यानंतर केशी दैत्याचा ज्यांनी वध केलेला आहे असा महाबाहू श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाला प्रश्न की त्याग आणि संन्यास यांचे तत्व वेगळे वेगळे जाणण्याची आता मला इच्छा आहे असं अर्जुनाने त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे की त्याग म्हणजे काय आणि संन्यास म्हणजे काय। वरवर पाहता हे दोन्हीही शब्द व त्यांचे जे अर्थ आहेत ते आपल्याला एकच आहेत असं लक्षात येतं की त्याग म्हणजेच संन्यास। आता हा संन्यास म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, कशाचा त्याग करायचा आहे, तर 4 पद्धतीचे मत जे आहेत ते आधी या ठिकाणी भगवंतांनी सुरुवातीला सांगितलेले आहेत की ज्ञानी पुरुष जे आहेत ते कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात। नंतर विचारशील म्हणजे तत्वज्ञानाचा पूर्ण अभ्यास झालेले असे जे पुरुष आहेत ते सर्व कर्मांच्या फलाच्या त्यागाला त्याग असं म्हणतात। त्यानंतर बुद्धिमान असे जे पुरुष आहेत ते कोणतेही कर्म दोषांनी भरलेले असल्याने सर्वच कर्मांचा त्याग करावा असं म्हणतात। तर काही विचारवंत जे आहेत ते यज्ञ, दान, तप या कर्मांचा त्याग कधीही करू नये असं सांगतात। असे 4 मत या ठिकाणी 4 जणांच्या आधी भगवंतांनी सांगितलेले आहेत आणि त्यानंतर तेही अर्जुनाला म्हणतात भरतश्रेष्ठा। आता भरतश्रेष्ठा हे या ठिकाणी त्यांनी त्याला विशेषण वापरलेलं आहे की भरतश्रेष्ठा अर्जुना, त्यागाविषयी आता माझा निर्णय जो आहे तो मी तुला सांगतो आणि तो मनापासून तू ऐक। त्यानंतर भरतश्रेष्ठा हे जसं विशेषण वापरलेलं आहे तसंच पुरुष व्याघ्रा असं अजून एक विशेषण त्या अर्जुनाला या ठिकाणी दिलेलं आहे कारण तो अत्यंत पराक्रमी आहे म्हणून। आणि त्याग हा सुद्धा 3 प्रकारचा आहे। आता मागच्या अध्यायामध्ये आपण यज्ञ 3 प्रकारच्या श्रद्धेतून कसे केले जातात, तप जे आहे ते 3 प्रकारच्या श्रद्धेतून कसं केलं जातं ते पाहिलेलं आहे। तर या ठिकाणी त्याग 3 प्रकारचा कसा आहे, यज्ञ, दान आणि तप हे 3 प्रकारांनी म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धेने माणूस कसं करतो ते पाहिल्यानंतर आता त्याग जो आहे तो सुद्धा 3 प्रकारच्या श्रद्धेतून केला जातो आणि त्याची मांडणी जी आहे ती या ठिकाणी आपल्या समोर केलेली आहे। मुळातच कर्म आणि कर्माचा सिद्धांत, त्याची मिळणारी फळं हे जे आहे अत्यंत गहन आहे। कळत न कळत माणसांकडनं सारखे कर्म चाललेले असतात। कर्मा वाचून माणूस क्षणभर सुद्धा राहू शकत नाही। त्यामुळे कर्माचा त्याग पूर्णपणे कोणालाही करता येणे शक्य नाही। लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही असं समर्थ या कर्माच्या बाबतीमध्ये आपल्या समोर मांडणी करतात की लहान असू दे मोठं असू दे कुठलंही कर्म जे आहे ते करावंच लागतं आणि ते कर्म करत असताना कर्म करणाऱ्याने मात्र अत्यंत सावध राहून जर ते केलं तर ते कर्म करून सुद्धा निर्लेप राहता येतं आणि बेसावध पद्धतीने जर ते कर्म आपल्याकडनं घडत राहिलं तर त्या कर्माचा लेप लागतो आणि कर्माचा लेप जर शिल्लक राहिला तर वासनेमध्ये रूपांतर होऊन
पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या पद्धतीच्या चक्रामध्ये आम्ही सातत्याने अडकून जातो। मग आता कर्म तर करायचं आहे, परंतु ते सात्विक श्रद्धेतून करायचं आहे। सात्विक श्रद्धेतून कर्म करत असताना सुद्धा त्याचा लेप जो आहे तो मात्र आपल्या चित्ताला लागू द्यायचं नाही। ह्या पद्धतीची जी कला आहे ती अवगत करण्यासाठीचे जे उपाय आहेत ते ह्या अध्यायाच्या माध्यमातून भगवंत आपल्या समोर मांडून ठेवणार आहेत की प्रत्येक जीव जो आहे तो कर्माने बांधलेलाच आहे, त्याला कर्म जे आहे ते करावंच लागतं। आता हे कर्म किती प्रकारचे आहेत तर 5 प्रकारचे 6 प्रकारचे साधारण कर्म जे आहेत त्याची विभागणी जी आहे ती आपल्या समोर करून ठेवलेली आहे की नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म, इष्ट कर्म आणि पूर्त कर्म असे 6 प्रकार जे आहेत ते आपल्या समोर शास्त्राने मांडून ठेवलेले आहेत। त्यापैकी ह्यातलं कुठल्या कर्माचा त्याग घडू शकतो आणि कुठले कर्म आम्हाला करावेच लागणार ते जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर आता नित्य कर्म जे आहे त्या नित्य कर्मातून कोणाचीही सुटका नाही, ते त्यांनी नित्य केलंच पाहिजे। नाही केलं तर त्याला पाप लागणार आहे, पण केलं तर खूप त्याला फळ मिळणार आहे असं मात्र नाही, पण करत राहणं हे मात्र भाग आहे, त्याला नित्य कर्म असं म्हणतात। त्या नित्य कर्मामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की स्नान, संध्या, पूजा, वैश्वदेव इत्यादी जे आपापल्या वर्णाश्रमानुसार ती कर्म जी आहेत ती साधकांनी नेहमीच करायची असतात, त्याला नित्य कर्म असं म्हटलेलं आहे। त्यानंतर 5 महायज्ञ हे आपल्याला नित्य कर्मामध्ये सांगितलेलं आहे। आता 5 महायज्ञ वगैरे आपल्याला का करायचे असतात? एक आहे कुटुंबाचं ऋण फेडायचं आहे, दुसरं आहे की कुठलंही कर्म करत असताना कळत न कळत त्यामध्ये दोष निर्माणच होतात। आता पूर्वीच्या काळी जात, उखळ इत्यादी साधनं होती, स्वयंपाकघरात वापरायला जी लागायची ती ह्या प्रकारची साधनं होती। आता त्याच्यामध्ये सुद्धा उखळामध्ये असू दे, जात्यामध्ये असू दे, ते कांडण करताना, कुटताना आणि त्याच्यामध्ये जर काही अवशेष त्याचे राहिले धान्याचे वगैरे तर त्याला मुंग्या वगैरे लागायच्या आणि हे कितीही स्वच्छ करून घेतलं तरी जमिनीतच पूर्णपणे ते बांधलेले असायचे किंवा ठेवलेले असायचे, तर त्या ठिकाणी असे बारीक बारीक किडे, मुंग्या, जंतू निर्माणच व्हायचे। आता ते करत असताना, कांडण करत असताना, दळत असताना त्या ठिकाणी काही मुंग्या, काही किडे यांची हत्या किंवा झाडझूड करत असताना असे बारीक बारीक जे जंतू आहेत त्यांची हत्या जी आहे ती तुमच्या आमच्याकडनं होतच राहते। आणि आता या हत्येचं पातक जे आहे ते आपल्याला लागू नये म्हणून भूत यज्ञ करण्याची आपल्या समोर काय केलेली आहे तर त्यातून सुटका होण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे। म्हणून हे 5 महायज्ञ जे आहेत ते गृहस्थाश्रमा वावरणाऱ्यांनी, गृहस्थाश्रमाचं आचरण करणाऱ्यांनी केलेच पाहिजे, म्हणून त्याला नित्य कर्म असं म्हटलेलं आहे। आता नैमित्तिक कर्म म्हणजे काय आहे तर अतिथी, अभ्यागत, अचानक असे जे कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात तर त्या अतिथीला सुद्धा देव समजून त्याचं व्यवस्थित पूजा अर्चा म्हणजे स्वागत करायचं आहे, याला नैमित्तिक कर्म असं म्हटलेलं आहे। आता पूर्वीच्या काळी आपल्या स्वयंपाकामध्ये अजूनही कोणी अचानक कोणी जर आले तर 1-2 माणसांचं तरी जेवण होऊ शकतं, ह्या पद्धतीचा स्वयंपाक करण्याची पद्धत होती, पण आता मात्र ती राहिलेली नाही। एक तर असं न सांगता सवरता कोणाकडे जाण्याची जी व्यवस्था किंवा सोय आहे ती राहिलेलीच नाही। आधी फोन तरी केला जातो, कारण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी लांबून जर कोणी एकमेकांकडे जायला निघाला आणि इतक्या लांब येऊन जर घराला कुलूप असलेली किंवा लॉक असलेलं पाहायला मिळालं तर एवढा मोठा फेरा जो आहे तो त्याचा काय होऊन जातो तर वाया जातो। म्हणून पूर्वीसारखी पद्धत आता राहिलेली जरी नसली तरी अचानकपणे ज्या वेळेला कोणी आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याला योग्य आदर सत्कार करून वागवावं, या पद्धतीची व्यवस्था जी आहे ती या वर्णाश्रमात किंवा गृहस्थाश्रमामध्ये आपल्या समोर ठेवलेली आहे। त्यानंतर कुळ, कुळाचार हे जे आहे ते नैमित्तिक कर्म आहे।
हे नैमित्तिक कर्म जे आहेत ते सुद्धा तुम्हाला आम्हाला करायला सांगितलेले आहेत. त्यानंतर तिसरं जे आहे, आता नैमित्तिक कर्म करताना सुद्धा एक अट घातलेली आहे आणि ती अट जी आहे ती निष्काम बुद्धीने हे कर्म करावं, की आपण त्याला जेवू घातलं म्हणजे त्याच्याकडनं आपल्याला काही मिळावं किंवा कधी त्याच्याकडे जायची आपल्याला वेळ आली तर आपण त्याला जेवू घातलेलं आहे तर त्याने आता आपल्याला घातलंच पाहिजे, ह्या पद्धतीची अपेक्षा न ठेवता आपण काय करावं तर आलेल्या अतिथीचं अभ्यागताचं स्वागत करावं. आणि ही कर्म जर निष्काम पद्धतीने आपल्याकडनं घडत गेली तर चित्ताची शुद्धी हे जे फळ महत्वाचं आत्मरूप होण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे ते फळ आपल्याला नक्की या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर प्रायश्चित्त कर्म, हे कळत नकळत काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडनं जर घडलेल्या असतील आणि चुकीच्या घडलेल्या गोष्टी जर लक्षात आल्या असतील तर माणसाला पश्चाताप होतो. आता समर्थांनी जे माणसाचे 4 गट सांगितलेले आहे, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, त्यामध्ये मुमुक्षुचं लक्षण सांगत असताना आपण पूर्वी कळत नकळत केलेल्या चुकीच्या सर्व कर्माचा त्याच्या ठिकाणी पश्चाताप निर्माण होतो आणि त्याला मुमुक्षु असं म्हणतात, असं समर्थांनी त्यामध्ये आपल्या समोर मांडणी केलेली आहे. की प्रपंच करत असताना, अनेक नातेवाईकांचा सांभाळ करत असताना, त्यांच्याशी संबंध व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करत असताना काही चुकीच्या गोष्टी कळत न कळत वाणीद्वारे, शरीराद्वारे आपल्याकडनं होऊनच जातात. कारण 3 गुणांचा प्रभाव आपल्या स्वभावावर असतो हे आपण पाहिलेलं आहे. किंवा आसुरी संपत्ती जी आहे ती आपल्याही न कळत आपल्या मनात कानाकोपऱ्यात कुठंतरी जाऊन दडलेली असते आणि ती सुद्धा कधीतरी वर येते आणि चुकीचं कर्म जे आहे, वागणं, बोलणं, ते आपल्याकडनं होऊनच जातं. मग असं जे कर्म झालेलं आहे आणि ते चुकीचं झालेलं आहे असं ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं त्यावेळेला त्याचा पश्चाताप होतो आणि हा पश्चाताप दूर करण्यासाठी म्हणून त्याचं चुकीच्या कर्माचं प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून एक सोपी सुटसुटीत साधना आपल्या समोर ठेवलेली आहे आणि त्याला नामस्मरण हे साधन कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणारं असं जे साधन आहे ते या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे. राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा, असं तुकाराम महाराजांनी एका अभंगात आपल्या समोर सांगितलेलं आहे की कुठलंही काम करत असताना जर ते नामस्मरणाच्या साह्याने आणि रामाच्या चिंतनात राहून आपण केलं तर सहज चित्ताला सुख, शांती, समाधान जे आहे ते मिळत जातं. पण कुठलंही कर्म करत असताना जर अहंकार असेल, अभिमान असेल, ताठा असेल किंवा माझ्यासारखं ते कोणीच करू शकत नाही असा भाव जर आतमध्ये असेल तर त्या ठिकाणी अंतःकरण जे आहे ते कामक्रोधामुळे, रागद्वेषामुळे क्षुब्ध होऊ शकतं आणि क्षुब्ध झालेलं अंतःकरण जे आहे ते तुम्हाला आम्हाला दुःख द्यायला प्रवृत्त होतं. आणि म्हणून काम करून सुद्धा इतकं घरात आम्ही मरतो पण आमची कोणाला पर्वा नाही, या पद्धतीने काहीतरी मनामध्ये विचार येऊनच जातात आणि कामातून आनंद मिळण्याऐवजी आपली कर्म कटकट मात्र निर्माण होते. आणि म्हणून इथे साधकासाठी नामस्मरण हे जे उत्तम प्रायश्चित्त कर्म आपल्या समोर ठेवलेलं आहे की नामस्मरण करावं, भगवंताचं सतत स्मरण करावं, करविता तोच आहे हे सातत्याने लक्षात ठेवावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. की प्रायश्चित्त कर्म जे आहे ते सुद्धा नामाच्या साह्याने करत करत आपल्याला त्याचा लागलेला जो लेप आहे, चुकीचं कर्म केलं असं जे आतमध्ये आपल्याला लेप लागलेला आहे तोही आपल्याला या नामस्मरणाच्या साह्याने धुवून टाकता येतो. त्यानंतर काम्य कर्म, आता हे जे काम्य कर्म आहे त्याचा मात्र पूर्णपणे त्याग करायला आपल्याला इथं भगवंत सांगत आहे. आता हे काम्य कर्म केव्हा केव्हा आपल्याकडनं घडतं तर एक तर प्रपंचामध्ये आपली खूप अंतःकरण वृत्ती गुंतलेली आहे, म्हणजे आसक्त झालेली आहे, प्रपंचामध्ये गुंतलेली आहे, म्हणजे मी माझे याचा पगडा आपल्यावर भरपूर आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रपंचाशिवाय आपण जगू शकत नाही असं ज्याच्या चित्ताला सतत वाटत चाललेलं आहे ह्याच्याकडनं असे जे काम्य कर्म आहेत ते घडत असतात. मग त्यामध्ये संकट निवारण, रोग निवारण, धनप्राप्ती, त्यानंतर आपल्या कौटुंबिक आयुष्याला यत्किंचित सुद्धा धक्का लागू नये या पद्धतीने
हे असंच्या असंच टिकून राहावं किंवा आहे पेक्षा अधिक मिळावं, यासाठी जी भगवंता प्रित्यर्थ कर्म केलं जातं, परंतु त्या ठिकाणी वासना मात्र प्रपंचाविषयीचीच असते. त्याला काम्य कर्म असं म्हटलेलं आहे. मनामध्ये कामना जी आहे ती प्रपंचाविषयीचीच आहे, परंतु ती कामना पूर्ण व्हावी म्हणून भगवंताचा या ठिकाणी आधार घेतलेला आहे. त्याला काम्य कर्म असं म्हटलेलं आहे. तर इथे छान पद्धतीने आपल्या समोर मांडणी केलेली आहे डॉक्टर काकांनी, की जो प्रापंचिक साधक आहे त्याच्या प्रपंचामध्ये जर सतत अशी संकटांची परंपरा सुरू असेल, संकटांची मालिका सारखी जर त्याच्यावर येत चाललेली असेल, तर शांत चित्त राहून त्याला साधना करता येणार नाही. आता मग अशा वेळेला त्यांनी काय करावं, तर भगवंताची प्रार्थना करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी याला जरूर करता येतो. की प्रार्थना करता करता भगवंत आपल्या पाठीशी आहे, तो संपूर्ण जगत जर सांभाळतो तर माझ्या प्रपंचाला सांभाळण्याचं काम सुद्धा तोच करणार आहे. ह्या पद्धतीचे विचार ज्या वेळेला अंतःकरणामध्ये त्याची प्रार्थना करता करता निर्माण होतात, तेव्हा प्रपंचाविषयीची जी चिंता आहे ती तुमची आमची कमी कमी होत जाते. आणि प्रपंचाविषयीची चिंता कमी कमी होत जाणं हे साधकासाठी फार महत्वाचं असं काय आहे तर लक्षण आहे. आणि त्यांनी प्रार्थनेचा जरूर आधार घ्यावा. पण त्याच्यासोबत डॉक्टर काका अजून एक या ठिकाणी आपल्या समोर मांडणी करतात की उठसूट त्या प्रपंचाचाच विषय डोक्यात ठेवून सारखं त्या भगवंताला वेठीस धरू नये. की उठसूट सारखं तू सांभाळ. आता करणारे तर आपणच आहोत. जे काय प्रपंचामध्ये करायचं आहे ते आपल्या प्रारब्धाने आधीच ठरून गेलेलं आहे. मग क्रियमाण स्वातंत्र्यात आपल्याला काय करायचं आहे तर त्याचा आपल्याला लेप लागू नये म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं अनुसंधान टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु प्रपंचासाठी म्हणून भगवंताची प्रार्थना उठसूट न करता भगवंत हवा, भगवंत पाहिजे या नरदेहात आल्यानंतरचं आद्य कर्तव्य जे आहे ते भगवंताची भेट घेणं हेच आहे. हे कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून भगवंताचं अनुसंधान टिकवणारा जो साधक आहे तो जास्ती श्रेष्ठ असतो. आणि तोच जास्ती या परमार्थामध्ये काय आहे तर आदर्शवत आहे. आणि म्हणून शरणागती जर आपल्या ठिकाणी असेल, आता शरणागतीचा एक अर्थ आहे की भगवंताच्या ठिकाणी शरणागती ज्यांनी पत्करलेली आहे तो सगळा करता हरता भरता सगळं काही परमेश्वरच आहे हे लक्षात ठेवून तो आपल्या प्रपंचाची यत्किंचितही चिंता करत नाही. किंवा जे जे काही आपल्या प्रपंचामध्ये आपल्या समोर सुखदुःखादी प्रसंग येऊन उभा राहणारे आहेत ते आपल्याच कर्मातून निर्माण झालेले आहेत आणि ते भोगूनच संपवायचे आहेत हे लक्षात ठेवून तो शांत चित्ताने त्या येणाऱ्या प्रसंगाकडे पाहू शकतो. आणि ही शरणागती ज्याला जमलेली आहे तो उठसूट प्रपंचासाठी भगवंताची प्रार्थना करत नाही तर भगवत भेटीसाठी म्हणून मात्र तो जरूर प्रार्थना करत राहतो. आणि ती जास्ती श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेलं आहे. आता ही सगळी जी कर्म आहेत, आता ही काम्य कर्म म्हणून जी आपल्या समोर ठेवलेली आहेत की अमक करा म्हणजे तुम्हाला एवढी संपत्ती मिळेल. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती आहे की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, त्याच्याने आपल्या लक्ष्मीमध्ये काय होत जाते म्हणजे संपत्तीमध्ये वाढ होत जाते. ह्या पद्धतीचे जे व्रत वगैरे सांगितलेले आहेत ते व्रत जर निष्काम बुद्धीने आपण करत राहिलो, आता काही मिळावं म्हणून नव्हे पण तरी सुद्धा की काहीतरी भगवंताचं रोज आपल्याकडनं काहीतरी कर्म भगवंता प्रित्यर्थ म्हणून घडत गेलंच पाहिजे. कारण प्रपंचाच्या या संपूर्ण काम कर्तव्य जी आहेत आपल्या समोर ठेवलेली ती कर्तव्य करता करता आद्य कर्तव्य जे मानवाचं आहे भगवत भेटीचं ते मात्र मनुष्य देहात आल्यानंतर आपल्याला इतर कर्तव्याच्या नादामध्ये त्या कर्तव्याचं विस्मरण होऊ शकतं. आता ते विस्मरण होऊ नये म्हणून भगवंता प्रित्यर्थ रोज काहीतरी नित्य नियमाने करण्याची जी सवय आहे ती जर आपण डेव्हलप केली आणि जर ती सातत्याने करत राहिलो तर आपलं चित्त जे आहे ते हळूहळू शांत उपासनेचं फळ सांगितलेलं आहे की उपासनेने भक्तीने
निष्काम पद्धतीने जर ती उपासना आपल्याकडनं घडत गेली तर चित्ताची शुद्धी आणि शांती हे दोन फळं जे आहेत ते आपल्याला मिळू शकतात आणि मोक्षाचा अधिकारी होण्यासाठी या दोन फळांची साधकांना अत्यंत गरज असते आणि म्हणून ती निष्काम बुद्धीने करावी। त्यानंतर इष्टकर्म आणि पूर्तकर्म असे दोन सांगितलेले आहेत। आता तीन प्रकारचे कर्म आपल्या समोर ठेवलेले आहेत। एक म्हणजे कर्माची फळं तीन प्रकारची ठेवलेली आहेत, एक इष्ट, एक अनिष्ट आणि तिसरं मिश्र। आता इष्ट म्हणजे चांगली कर्म आपल्याकडनं कळत न कळत निष्काम बुद्धीने जर घडत गेलेली आहे तर त्याचं फळ म्हणून आपल्याला श्रेष्ठ जीव योनीमध्ये जन्म मिळत जातो। मग आता त्या ठिकाणी गंधर्व, देवता इत्यादी लोक आपल्या समोर ठेवलेले आहेत आणि ते आपल्याला मिळत जाऊ शकतं। अनिष्ट जर आपले कर्म चुकीच्या पद्धतीने झालेले असतील आणि त्या कर्माचं फळ आपल्याला अनिष्ट पद्धतीचं मिळतं, म्हणजे मनुष्य देहापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या इतर ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये आपला काय होतो तर जन्म मृत्यूचा प्रवास त्या योनीमध्ये सुरू होत राहतो। त्याला अनिष्ट पद्धतीचे कर्म केल्यानंतर मिळणारं फळ म्हटलेलं आहे। आणि इष्ट आणि अनिष्ट असं मिश्र कर्माचं फळ म्हणजे मनुष्य देहामध्ये मृत्यू भूमीमध्ये तुम्हाला आम्हाला सातत्याने जन्म मिळत राहणं हे मिश्र कर्माचं फळ सांगितलेलं आहे। आणि महत्त्वाचं आहे की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तुम्हाला आम्हाला क्रियमान स्वातंत्र्य जे आहे ते भगवंतांनी देऊन ठेवलेलं आहे की पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन कर्म करत राहणं आणि आपल्याला पाप पुण्यातीत असणारा त्याला अपाप विद्ध असं म्हटलेलं आहे। असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्या तत्वापर्यंत नक्की मनुष्य देहात आलेल्या जीवात्म्याला या क्रियमान स्वातंत्र्याचा विचार करून पोहोचता येतं। आता इष्टकर्म म्हणजे नेमकं काय आहे तर इष्टकर्म आपल्या समोर मांडलेले आहेत या ठिकाणी की भगवंताचा लोक प्राप्त व्हावा, म्हणजे आता इतर ज्या देवतांचे लोक आपल्या समोर मांडणी केलेले आहेत की कैलास भूमीमध्ये मला राहायला मिळावं किंवा वैकुंठ भूमीमध्ये म्हणजे विष्णू जिथं राहतो तिथं जाऊन, ब्रह्मदेव जिथं राहतो तिथं, चंद्रलोक आहे तिथं या ठिकाणी मला राहायला मिळावं असं वाटून जी यज्ञकर्म केली जातात त्याचं फळ म्हणून आपल्याला इष्ट फळ म्हणजे त्या देवतामध्ये राहायला जायला मिळतं। आता पूर्त कर्म एक सांगितलेले आहे। पूर्त कर्म म्हणजे समाज उपयोगी कर्म करत राहणे, मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, त्यानंतर विहिरी, तलाव, पुष्पवाटिका, नंतर गोदान इत्यादी जे आहे ते या मंदिराप्रित्यर्थ समाजाला उपयोगाला यावं म्हणून करत राहणे। पानपोई उन्हाळ्या दिवसात आले तर पानपोई घालून ठेवणे, ह्या पद्धतीचे अन्नछत्र चालवणे याला पूर्त कर्म असं म्हटलेलं आहे। आता हे जे कर्म आहेत ते सुद्धा निष्काम भावनेने जर आपण करत राहिलो तर त्याचा आपल्याला नक्की चित्त शुद्धीसाठी उपयोग होतो। पण याही ठिकाणी नावलौकिक व्हावं, सर्वांमध्ये मी मिरवावं, श्रेष्ठ असावं असं वाटून जर हे आपले कर्म चाललेले असतील, म्हणजे थोडक्यात लोकेशना मनामध्ये ठेवून जर आपले हे कर्म चाललेले असतील तर मात्र आपल्याला काय होतं तर एक तर वरच्या जीवयोनीमध्ये इष्टकर्म पूर्तकर्म चांगले केलेले असतील तर वरच्या योनीमध्ये आपल्याला जन्म मिळतो आणि जर ते अनिष्ट पद्धतीने चाललेले असतील तर मात्र आपल्याला पशु योनी, त्यानंतर पक्षी योनी ह्याप्रमाणे दगड योनीपर्यंत आपली जी अवगती आहे ती त्या ठिकाणी होत राहते। मग आता निष्काम बुद्धीने कर्म करण्याची सवय जी आहे ती आम्ही लावून घेतली पाहिजे। आता श्रीकृष्णाने या ठिकाणी आपल्या समोर निर्णय देऊन ठेवलेला आहे। एक आहे की निष्काम बुद्धीने जर कर्म आपण करत राहिलो तर साधकाचं चित्तशुद्धी हे फळ त्याला मिळतं। त्यानंतर दुसरं मत भगवंतांनी इथं त्यांचं सांगितलेलं आहे की यज्ञ, दान आणि तप ही जी तीन कर्म आहेत ती कर्म चित्त शुद्ध असणारी आणि साधकाला पवित्रता प्राप्त करून देणारी असल्यामुळे त्याचा त्याग त्याने केव्हाही करायचा नाही। हे महत्वाचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंत त्या देहाला जसं अन्न पाणी पुरवावंच लागतं त्याप्रमाणे
यज्ञ, दान आणि तप हे जे कर्म आहेत त्याचा त्याग त्यांनी कधीही करायचा नाही। ही कर्म जी आहेत ती त्यांनी आसक्ती रहित होऊन आणि फळाची आशा न ठेवता, आता निर्लेप होण्याचं वर्म या ठिकाणी आपल्या समोर मांडलेलं आहे भगवंतानी की कुठलं हे 3 फळ कर्म जे आहेत यज्ञ, दान आणि तप यांचा केव्हाही त्याग करायचा नाही आणि ती करत असताना फलासक्ती आणि अनासक्ती या 2 गोष्टी ज्या आहेत त्या मात्र साधकांनी टाळायच्या आहेत। संपूर्ण गीताशास्त्रामध्ये आपल्या समोर भगवंतांनी वेळोवेळी याची काय केलेली आहे तर मांडणी केलेली आहे। 3रा, 4था, 5वा हे 3 अध्याय जे आहेत त्या तिन्ही अध्यायामध्ये आपल्या समोर कर्म, ज्ञान आणि संन्यास या संबंधी पूर्ण उहापोह जो आहे तो भगवंतांनी त्या 3 अध्यायामध्ये आपल्या समोर करून ठेवलेला आहे। आणि त्या अध्यायांचं महत्व कसं आहे तर अनासक्ती व फलत्याग हे सूत्र सातत्याने सांभाळून तुम्ही आम्ही जीवनात आलेले कर्म जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता प्रापंचिकाला हा त्याग कसा साधणार आहे असा एक प्रश्न आपल्या समोर आहे की आपण सगळे प्रापंचिक साधक आहोत। आता पूर्ण संन्यासाशिवाय किंवा पूर्ण त्यागाशिवाय जर आत्मरूप होता येत नसेल आणि आत्मरूप झाल्याशिवाय जर सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नसेल तर मग प्रपंचात राहणाऱ्या साधकांनी हा त्याग कशा प्रकाराने करावा असा एक प्रश्न आपल्या समोर आहे। मग त्या ठिकाणी सुद्धा मांडणी आहे की त्यागाचे 2 प्रकार आहेत। एकाला संग त्याग असं म्हणतात आणि एकाला वस्तू त्याग असं म्हणतात। तर प्रापंचिक साधकाने वस्तू त्यागाचा विचार करायचा नाही तर संग त्यागाचा विचार करायचा आहे। आता वस्तू त्याग म्हणजे प्रत्यक्षात घर, दार, नातेवाईक यांना सोडून हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन साधना करण्याचा प्रयत्न करणे ह्याला वस्तू त्याग असं म्हटलेलं आहे। आणि संग त्याग म्हणजे आपल्याच प्रपंचात राहून परंतु प्रपंचासक्ती मनामध्ये न बाळगता अनासक्त वृत्तीने आपला प्रपंच सांभाळत भगवंताची आराधना करत राहणे। संपादितो आळ प्रपंचाचा असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे। कितीतरी गृहस्थाश्रमी संत त्यांनी त्यांचं चरित्र जे आहे ते आपल्या समोर यासाठी खूप अभ्यासनासारखं आहे। एक तुकाराम महाराजांचा प्रपंच आहे, दुसरा आपल्या समोर आहे नाथ महाराजांचा प्रपंच आहे। आता प्रापंचिक दृष्ट्या दोघांचीही परिस्थिती जी आहे ती अत्यंत भिन्न होती, पण तरी सुद्धा या बाहेरच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम स्वतःवर होऊ न देता दोघांना सुद्धा पूर्णपणे भगवतमय होऊन जीवन जगता आलेलं आहे। आता एकनाथ महाराज पूर्णपणे जागीरदार होते म्हणजे सांपत्तिक स्थिती त्यांची अत्यंत उत्तम होती आणि तुकाराम महाराज तर स्वतःचं वर्णन करतात की बरे झाले देवा दिवाळे निघाले, की त्यांचं प्रपंचाचं पूर्ण दिवाळं निघालेलं होतं। आता आर्थिक परिस्थिती जर पाहिली दोघांची तर अतिशय भिन्न होती, पण भगवंताप्रतीचं जे त्यांचं प्रेम आहे, निष्ठा आहे ते मात्र दोघांच्या ठिकाणी एक सारखंच होतं। आणि मग लक्षात येतं आपल्याला की बाहेरच्या परिस्थितीवर परमार्थ अवलंबून नसून अंतःकरणाच्या धारणेवर हा परमार्थ अवलंबून आहे आणि म्हणून अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ करण्याचा या प्रपंचात राहून सुद्धा तुम्हाला आम्हाला अभ्यास करता येतो। प्रपंची राहूनी परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला असं पंत बाळेकुंद्री महाराज सुद्धा आपल्या एका अभंगामध्ये सांगतात। म्हणजे आपल्याला लक्षात घेता येतं की जर आपल्याला कुठं असं वाटत असेल आतमध्ये की अरे हा त्याग वगैरे आपल्याला काहीही जमणं शक्य नाही, आपल्याला त्यामुळे परमार्थ कधीही जमणार नाही अशी नकारात्मक भूमिका जर परमार्थाविषयी आतमध्ये कुठं आपल्या उमटत असेल तर ह्या संतांच्या उदाहरणावरून हे मनातून काढून टाकायचं आणि संग त्याग जो आहे तो आपल्याला निश्चितपणे करता येतो आणि संतांनी तो करून दाखवलेला आहे हे लक्षात घेऊन आपण अत्यंत आनंदाने आपल्या प्रपंचात राहून परमार्थ सिद्धीला नेऊ शकतो। आणि त्याच्यासाठी डॉक्टर काकांचं एक फार महत्त्वाचं वाक्य आपल्या समोर आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या माणसांमध्ये राहून साधकांनी आपला परमार्थ जो आहे तो सिद्धीला नेण्याचा प्रयत्न करावा। आता आहे ती परिस्थिती आणि आहे ती माणसं
या दोन्हीचाही विचार तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायला सांगितलेला आहे। माझ्या अवतीभोवतीची सगळी परिस्थिती बदलेल, माझे सगळे नातेवाईक माझ्या परमार्थाला अनुकूल होतील आणि मग माझा परमार्थ सिद्धीला जाईल असं जर मला कुठं वाटत असेल तर त्याला दिवा स्वप्न असं म्हणतात। असं काहीही होत नसतं। तर परमार्थ जो आहे याचं कुटुंबीकरण किंवा सामाजिकरण होऊ शकत नाही असं डॉक्टर काकांचं एक सांगणं आपल्या समोर आहे। मग याचं कुटुंबीकरण किंवा सामाजिकरण या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही, तर हा अत्यंत व्यक्तिगत असा आतल्या आत विचार करून जमवण्याचा काय आहे तर प्रयत्न आहे। आणि म्हणून माणसांमध्ये राहा, प्रपंचामध्ये राहा, पण प्रपंच वाचून माझं काही अडलेलं आहे असं मात्र आतमध्ये विचार उमटता कामाचा नाही। पण प्रापंचिक साधकाने आपल्या अवतीभोवतीच्या प्रापंचिकांना असं मात्र कधीही ऐकवायचं नाही। हे सुद्धा डॉक्टर काका आपल्याला नेहमी वारंवार सांगतात की प्रापंचिक साधक जो आहे त्याने अत्यंत खुबीने चतुर पद्धतीने काय करायचं आहे तर आपला परमार्थ जो आहे तो सिद्धीला न्यायचा आहे। अजून एका छान पद्धतीने आपल्या समोर मंदाताई पण सांगतात की स्थूल शरीर जे आहे ते या प्रपंचाचं व्यवस्थित कर्म कर्तव्य करण्यासाठी वाहून द्यायचं आहे आणि सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण जे आहे मन बुद्धी चित्त अहंकार हे मात्र चारीच्या चारी वृत्ती सतत भगवंताकडे लावण्याचा प्रयत्न करायचा आहे। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो असा तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर आहे। समर्थही आपल्याला म्हणतात अंतर्निष्ठ तितुके तरले, म्हणजे परमार्थ जो करायचा आहे तो अंतःकरण वृत्तीच्या साह्याने करायचा आहे आणि म्हणून या अंतःकरणाला प्रपंचामध्ये कुठेही गुंतून न देता, परंतु आम्ही कुठेही गुंतलेले नाही असं न दाखवता प्रपंच करण्याचं साधकांनी काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे। दुसरं एक डॉक्टर काकांचं आपल्याला सांगणं आहे जवळ राहा जवळीक नको, आणि जवळीक नको शब्दाचा अर्थ आहे आसक्तीने कुठेही गुंतून राहू नका। कारण हा संपूर्ण प्रपंच जो आहे तो कशा पद्धतीचा आहे तर पतसंस्था ज्याप्रमाणे असतात त्यामध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ती तुम्हाला आम्हाला दामदुप्पट पद्धतीने मिळेलच असं मात्र होऊ शकत नाही। म्हणून हा प्रपंच कसा आहे तर पतसंस्थेसारखा आहे, तो आम्हाला फारसा लाभ करून देऊ शकत नाही। आणि म्हणून गुंतवणूक जी करायची आहे अंतःकरणाची ती भगवंताच्या ठिकाणी करायची आहे आणि कर्तव्य जे करायचे आहे ते मात्र या प्रपंचाविषयीचे जगताविषयीचे निष्काम भावनेने करत राहायचं आहे। कुटुंबियांकडनं सुद्धा परतफेडीची अपेक्षा न ठेवता जर आम्ही प्रपंच करायचा प्रयत्न केला तर त्यालाच वैराग्याचा दर्जा प्राप्त होतो। राग द्वेष रहित मत्सर रहित जर प्रपंच करण्याचा आम्ही प्रयत्न केला तर त्याच प्रपंचाला संन्यासाचा दर्जा प्राप्त होऊन जातो असं सातत्याने आपल्या समोर डॉक्टर काका मांडणी करत असतात। तर त्याचा विचार जो आहे तो साधकांनी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रपंच करायचा आहे जसं एक उदाहरण आपल्या समोर आहे की नावेच्या साह्याने ह्या तीरावरून त्या तीरावर आपल्याला जायचं असतं, म्हणून नावेचा आपण काय करतो तो उपयोग करतो। आता ही जी नाव आहे ती पाण्यावरूनच चालत असते, म्हणजे वाहत असते, इकडून तिकडं आपल्याला नेत असते, पण तेच पाणी जर त्या नावेमध्ये शिरलं तर ती नाव त्या पाण्यामध्ये बुडण्याची शक्यता असते। तसा हा जो प्रपंच आहे या प्रपंचात राहूनच आम्हाला ह्या तीरावरून त्या तीरावर म्हणजे प्रपंचाकडून परमार्थाकडे जाऊन परमार्थ सिद्धीला न्यायचं आहे। पण त्यामध्ये जर आमचा प्रपंच सारखा अंतःकरणामध्ये भरून राहिलेला असेल तर आम्हाला तो बुडवल्याशिवाय राहणार नाही। मग प्रपंचात राहायचं आहे पण प्रपंचात मध्ये घुसू द्यायचा नाही। काय होईल कसं होईलचं चिंतन जे आहे ते सतत करून आमचं आम्ही नुकसान करून घ्यायचं नाही। एवढं पथ्य जर आपण पाळलं तर प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ नक्की सिद्धीला नेता येऊ शकतो। असं अनेक संतांच्या उदाहरणावरून आपण आपल्याला सारखं समजवत राहायचं आहे आणि निराश न होता प्रपंचात राहूनच परमार्थ जो आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता पुढचे जे श्लोक आहेत त्यामध्ये 3 गुणांनुसार त्यागाची लक्षणे जी आहेत ती आपल्या समोर भगवंतांनी मांडलेली आहेत।
7 ते 12 असे ते श्लोक आपल्या समोर या ठिकाणी आहेत। आता नित्यकर्मांचा त्याग जो आहे तो करायचा नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यानंतर काम्य आणि निषिद्ध कर्म, काम्य म्हणजे सकाम कर्म, की अमकं तुम्ही केलं तर तुम्हाला ते मिळेल, ह्या पद्धतीने जे कर्म सांगितलेली आहेत ती काहीतरी आपली कामनापूर्ती व्हावी म्हणून करायची नसून कामनेंना पूर्ण विराम मिळावा म्हणून जर तुम्ही आम्ही करत राहिलो तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी पारमार्थिक यश जे आहे ते मिळवता येऊ शकतं। म्हणून उपासनेतला सकामतेचा जो भाग आहे, भक्तीतला सकामतेचा, कर्मातला सकामतेचा जो भाग आहे तो त्याग करूनच जर आपण ती कर्म करत राहिलो तर चित्तशुद्धीचं मोठं फळ मिळणार आहे। हे लक्षात ठेवून नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता अज्ञानाने ज्या वेळेला ह्या कर्मांचा त्याग केला जातो, आता अज्ञानाने म्हणजे त्या कर्मामागचं तत्व काहीच माहिती नाही, की कुठलं कर्म केल्याने काय प्राप्त होणार आहे याविषयी काहीच जाण नाही, कोणाकडनं तरी ते समजून घ्यावं असं सुद्धा वाटत नाही, त्या कर्माविषयीचा किंवा त्याच्या फळाविषयीचा काहीच अंदाज नाही, असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला ते अज्ञानाने घडणारं कर्म असं म्हटलेलं आहे। आता हे अज्ञानाने घडलेलं जे कर्म आहे ते त्याचा काय करायचं आहे, की आता या कर्मात करून मला करायचंच काय आहे, ह्याच्याने काय होणार आहे, त्याच्याने काय होणार आहे, या पद्धतीचा नुसताच वाद घालत बसून ते कर्म आळसाने जर टाकून दिलं, महत्वाचं सोप्या भाषेत आपल्या समोर, की आळसाने एखाद्या कर्माचा त्याग करणे याला तामस त्याग असं म्हटलेलं आहे। करावंसच न वाटणं असं जे आहे, की चांगले कर्म आपल्या समोर मांडलेले असताना, त्याची चांगली फळं आपल्या समोर सांगून ठेवलेली असताना सुद्धा आपल्या चित्तात भरलेला मोह आणि आळस ह्याच्यामुळे ज्या वेळेला त्या कर्माचा त्याग केला जातो त्यावेळेला त्याला तामस त्याग असं म्हटलेलं आहे। त्यानंतर शरीराला त्रास नको, शरीराला दुःख नको, की असं कर्म जर आपण करत राहिलो तर आपलं शरीर जे आहे ते सारखं काय होईल तर त्याला त्रास होत राहील, दुःख होत राहील, असं स्वतःच्या सुख आरामाची आतमध्ये इच्छा ठेवून ज्या वेळेला एखाद्या कर्माचा आपण त्याग करतो त्यावेळेला त्याला राजस त्याग असं म्हटलेलं आहे, की कष्टाच्या भीतीने जे त्यागलं जातं त्याला राजस त्याग असं म्हटलेलं आहे। आणि जे भगवंतांनी संतांनी आपल्याला करा म्हणून सांगितलेलं आहे ते मला करावंसं वाटतं की नाही हा विचार मनामध्ये येऊ न देता ते सतत करण्याचा प्रयत्न करत राहतो त्याला मात्र सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे। आता या ठिकाणी कर्माचा त्याग केलेला नाही, ते कर्म तो साधक मनापासून करतो आहे, पण त्याला करावंसं वाटतं म्हणून तो करतोय असं नाही, तर संतांनी सांगितलेलं आहे, शास्त्रांनी सांगितलेलं आहे ते करत राहायचं आहे, पण त्यामध्ये फळासक्ती आणि अहंकाराची आसक्ती या दोन गोष्टी मात्र त्यामध्ये घुसू द्यायच्या नाही, त्याला सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे। याचाच अर्थ तामस त्यागामध्ये आळसामुळे कर्माचा त्याग आहे, राजस त्यागामुळे आपल्या देहाला कष्ट होऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी कर्माचा त्याग आहे, आणि सात्विक त्यागामध्ये कर्माचा त्याग नसून फलासक्तीचा आणि कर्तृत्वाच्या आसक्तीचा या दोन गोष्टीचा मात्र त्याग त्या ठिकाणी सांगितलेला आहे। आता सत्वगुणी जो साधक आहे तो त्याग करणारा ज्ञानी खरा व तोच संन्यासी समजावा असं सांगितलेलं आहे, की कर्माचा त्याग न करता फलेच्छेचा ज्याने त्याग केलेला आहे तो काय आहे तर सात्विक त्यागी आहे। कोणत्याही देहधारी पुरुषाला पूर्ण कर्माचा त्याग होऊ शकत नाही हे लक्षात ज्यांनी ठेवलेलं आहे, आणि जे कर्म आपल्याला करावे लागणार आहेत ते मात्र कसे करायचे आहेत तर एक छान नेहमी आपण आरती म्हणतो सद्गुरूंची, त्यामध्ये निरीच्छ मानस तरीही असावी उल्हासित वृत्ती, तर सात्विक त्याग करणारे जे असतात ते ह्या पद्धतीचे असतात, की निरीच्छ मानस, ते कर्म करत असताना मला काहीतरी प्राप्त व्हावं असं मनामध्ये येऊ न देता
ह्या कर्मांमध्ये काहीच अर्थ नाही, तथ्य नाही असंही न वाटू देता अत्यंत उल्लसित वृत्तीने ते कर्म करतात, पण त्या फळाविषयी मात्र जे निरीच्छा असतात त्याला सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे। आणि ह्या सात्विक त्यागाकडे तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे तर लक्ष पुरवलं पाहिजे। आता इथं आपल्या समोर मांडणी आहे की नित्य व नैमित्तिक कर्मामुळे उपासना, कर्तव्य इत्यादी घडून चित्त जे आहे ते शुद्ध होत जातं। तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्यामध्ये सुद्धा ते म्हणतात की कामनांचा त्याग करून आपले कुळाचार आणि घरातल्या वृद्ध लोकांची जी मनापासून सेवा केली जाते त्याने चित्तशुद्धीची व्यवस्था जी आहे ती त्याच्यामध्येच ठेवलेली आहे। आणि म्हणून कुळाचार करत असताना आमच्या मागे एवढी झंझट लावूनच का ठेवली, आता ज्याला राजस त्याग म्हणतात त्यामध्ये अशी मनोवृत्ती आपली सहजच तयार होती की कोणीही कटकट लावून ठेवलेली आहे। आता हे करत असताना काय करावं लागतं तर मनाला आळशीपणाला पूर्ण फाटा द्यावा लागतो। सकाळी उठून स्नान करावं लागतं, नंतर भगवंताच्या नैवेद्यासाठी महालक्ष्मीच्या सणाच्या वेळेला आपण पाहतो की 16 भाज्या, 3-4 चटण्या, एवढं सगळं करण्यासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ देण्याची तयारी ज्या वेळेला मनामध्ये नसते त्यावेळेला त्याच्यातून कर्मयोग निर्माण न होता ते सगळं कर्म करतात, पण कटकट म्हणून ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी जे फळ मिळायला पाहिजे ते फळ त्या ठिकाणी मिळत नाही। आता चातुर्मास आल्या की आपल्या समोर चातुर्मासाचे व्रत ठेवलेले आहेत। कशासाठी ठेवलेले आहेत तर हा जो आळशीपणा आहे आमच्यातला तो हळूहळू कमी व्हावं। कार्तिक स्नानासारखे स्नानादी व्रत आमच्या समोर ठेवलेले आहेत की कधीतरी सकाळी पहाटे उठून स्नान करून काय करावं तर काहीतरी साधना वगैरे करण्याचा प्रयत्न करावा। पण आता आपण हल्ली पाहतो सगळीकडे पारशानी स्वयंपाक सुरू आहे। आता याचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण जर त्याचं काय असेल तर चित्तातला आळस हेच त्याचं मुख्य कारण आहे। आम्ही बाकीच्या गोष्टी खूप सांगतो आणि हल्ली सगळ्यांची लाईफस्टाईल बदललेली आहे, रात्रीची झोप उशिरा होते, पण आता हेच पूर्वीच्या भगिनी जे आहेत त्याही ह्याच पद्धतीने दुप्पट चौपट कष्ट आपल्यापेक्षा करत होत्या, पण कधीही ह्या पद्धतीने आळशीपणाने स्वयंपाकघरात कधीही घुसत नव्हत्या। आणि आपण पाहतो की स्वयंपाक करणारीची जशी वृत्ती असेल त्या वृत्तीप्रमाणे त्याचे त्या अन्नावर संस्कार होतात आणि ते संस्कारित अन्न जो खातो त्याचे संस्कार सुद्धा, कारण जे अन्न आपण खातो त्याच्यापासूनच त्याच्या सूक्ष्म भागापासून आपलं मन जे आहे ते तयार होतं, असं आपल्या समोर उपनिषदाची मांडणी आहे। अन्नाचे 3 भाग, एक स्थूल, एक मध्यम आणि एक सूक्ष्म भाग। त्यातलं जे अन्नाचा सूक्ष्म भाग आहे त्याच्यापासून तुमचं आमचं मन तयार होतं। म्हणजे ज्यांनी हे अन्न तयार केलेलं आहे त्यांची त्या मागची शुद्धता आणि स्वच्छता त्यामध्ये नक्कीच उतरलेली असते, त्यांचे जे विचार आहेत तेही त्या ठिकाणी उतरलेले असतात। आणि म्हणून गृहिणींनी काय करावं तर स्वयंपाक करत असताना नामस्मरणाच्या साह्याने जर ते करत राहिले तर तो संस्कार जो आहे तो त्या ठिकाणी नक्की त्या अन्नामध्ये उतरतो। आता शास्त्रांनी जे जे सांगितलेलं आहे ते कर्तव्य भावनेने आणि आळस आणि आसक्ती, आळस हा तमोगुणातून येतो आणि आसक्ती जी आहे ती रजोगुणातून आलेली असते। या 2 गोष्टींचा त्याग करून जर आपण ते कर्म करत राहिलो तर त्यालाच सात्विक त्याग असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून सात्विक त्याग जो आहे तो आपल्याकडनं घडावा। राजस किंवा तामसिक कर्म टाकून देणे किंवा त्या कर्मातून मला कष्ट होईल म्हणून कामचुकारपणे करणे ह्या पद्धतीने ते न करता जर शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते करण्याचा जर तुमचा आमचा प्रयत्न चाललेला असेल तर त्या ठिकाणी तो सात्विक त्याग जो आहे तो घडत राहतो। अनासक्ती व कर्मफळाची अपेक्षा न ठेवणे यात परमार्थाचे रहस्य आहे। आता परमार्थाचं रहस्य नेमकं कशात आहे ते या ठिकाणी डॉक्टर काका आपल्याला सांगतात की कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका। कर्माचा त्याग सांगितलेला नाही तर कर्मफळाचा त्याग सांगितलेला आहे। त्यानंतर अनासक्तीने ते करण्याला
आपल्याला सांगितलेलं आहे की आसक्ती ठेवू नका। आसक्तीमध्ये काय आहे, आसक्तीमध्ये आपण केलेल्या प्रत्येक कर्माची परतफेड, ज्याच्यासाठी ते कर्म केलेलं आहे त्याच्याकडून अपेक्षित आहे की त्याचं मला काय व्हावं, तर मी त्यांच्यासाठी एवढं करते तर त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली पाहिजे। हे सगळं जे आहे ते आसक्तीतून आलेलं आहे। मग आता अनासक्तीसाठी ममत्वाचा त्याग सांगितलेला आहे आणि फलत्यागासाठी आशा आकांक्षाचा त्याग करावा असं सांगितलेलं आहे। दोन गोष्टी इथं आपल्या समोर ठेवलेल्या आहे। आसक्ती कशातून निर्माण होते, तर मी आणि माझे। आता देहाच्या ठिकाणी अहंता आणि जे काय आपण जमवून ठेवलेलं आहे त्याच्या ठिकाणी ममता, ह्या पद्धतीने अहंता आणि ममता ह्या दोन बेड्या ज्या आहेत त्या माणूस स्वतःला घालून घेतो। अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी असं आपल्या समोर मांडणी केलेली आहे की अहंता आणि ममता। डॉक्टर काकांनी त्याचं छान एक उदाहरण दिलेलं आहे की कोल्हापूरला पहा, शुगर फॅक्टरी पुष्कळ असतात आणि त्या ठिकाणी ऊस घेऊन जाणाऱ्या ज्या ट्रक आणि ट्रॉली आपल्याला दिसत असतात। आता त्याला दोन जोडलेल्या असतात, त्या ट्रकला दोन ट्रॉली जोडलेल्या असतात, एक अहंतेची आहे आणि दुसरी ममतेची आहे, एकामागे एक दोन जोडलेल्या। आणि डॉक्टर काका म्हणतात प्रापंचिक लोक जे आहेत ते अशाच दोन ट्रॉल्या जोडून प्रत्येक कर्माच्या मागे, प्रत्येक कृतीच्या मागे अशा त्या दोन ट्रॉली जोडून या पूर्ण प्रपंचामध्ये काय करत असतात, तर फिरत असतात। आता ह्या दोन ट्रॉली घेऊन जोपर्यंत आम्ही फिरत राहतो तोपर्यंत अनाहंकार म्हणजे अहंकार रहितता चित्ताला प्राप्त होऊ शकत नाही। आणि अहंकार परमार्थामध्ये अत्यंत काय आहे, तर जितका अहंकार जास्त तितकं स्वस्वरूपापासून म्हणजे आनंदापासून आम्ही दूरच दूर होत राहतो। मग आपला चित्तात असलेला आनंदच आपल्यापर्यंत का पोहोचू शकत नाही, तर अहंकाराचा खूप मोठा पडदा जो आहे तो त्याच्यामध्ये मध्ये आड येतो। आणि म्हणून आपल्या समोर तुकाराम महाराजांचा अभंग आहे, न करी रे संग राही रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा। आता शरीर आपण कशामुळे धुतो, पाण्यामुळे धुतो। आता शरीर धुणं सोपं आहे, परंतु अहंता आणि ममतेचा हा जो मळ चित्ताला लागलेला आहे त्याचं क्षालन करणं किंवा त्याला धुणं हे मात्र अत्यंत अवघड आहे। मग आता हे धुण्यासाठी म्हणूनच आपल्याला अनासक्त वृत्तीने आणि फलेच्छा न ठेवता कर्म करायला सांगितलेलं आहे। कारण ज्यांनी ते कर्म करून हा मळ वाढवलेला आहे त्यांनीच निष्काम भावनेने ते करून तो मळ धुवावा लागतो। दृष्टांत आहे आपल्या समोर, पूर्वीच्या काळी पहा, भांडे घासण्यासाठी राख वापरली जायची। आता राख म्हणजे सुद्धा मातीच आहे आणि भांड्यांवर चढलेलं किटण हे सुद्धा मातीचंच काय आहे, तर एक स्वरूप आहे। मग आता किटण चढलेली माती घालवण्यासाठी राख नावाची दुसरी माती त्याच्यावर घासूनच ते किटण काढावं लागतं। तसं चुकीचे कर्म करून ठेवणाऱ्यांनी त्या कर्मातून सुटण्यासाठी परत निष्काम भावनेनेच कर्म करून नैष्कर्म्य सिद्धीचा अधिकारी व्हावं लागतं। कर्माला सुरुवात केल्याशिवाय नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत कोणालाही पोहोचता येत नाही असं आपल्या समोर शास्त्राची मांडणी आहे। मग आता कर्म तर करावे लागणारच आहेत, मग ते जर समजून उमजून केले, त्या कर्मामागचं तत्व समजून घेतलेलं असेल, त्याचे कर्मविपाकाचा सिद्धांत समजून घेतलेला असेल तरच ह्या कर्मकचाट्यातून तुम्हाला आम्हाला काय होता येतं, तर सुटण्याची व्यवस्था केली जाते। आणि म्हणून कर्मत्यागाच्या वल्गना न करता, आता वल्गना करणे म्हणजे काय की आम्ही कर्माचे अधिकारी नाही। आता बघा, शिबिर ज्यांनी जास्ती अटेंड केलेले आहेत किंवा संतांच्या संगतीमध्ये ज्यांनी काही शब्दज्ञान मिळवलेलं आहे त्यांच्या ठिकाणी असा जो ज्ञानाचा अहंकार आहे तो वाढतच जातो। आणि मग आम्ही आता ज्ञानाचे अधिकारी आहोत, आम्हाला कर्म करण्याची अजिबात गरज नाही असं त्या ठिकाणी त्यांना वाटूनच जातं। आणि अशा लोकांना संत जे आहेत ते छान पद्धतीने समज देतात। नाथ महाराजांच्या जीवनातली एक गोष्ट आहे आपल्या समोर की काशीचे पंडित एकदा नाथांची कीर्ती ऐकून त्यांच्या भेटीला आलेले होते। आता ते पंडित नाथांच्या भेटीला आल्यानंतर, घरी आल्यानंतर
नाथ महाराज त्यांना म्हणतात की तुम्हाला स्नानाची वगैरे सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे, तुम्ही सगळेजण स्नान करून या, मग आपण जेवायला बसूया. तर ज्ञानाचा अहंकार चढलेले हे जे पंडित आहेत ते नाथ महाराजांना म्हणतात की आम्ही अखंड ज्ञानगंगेमध्ये पोहणारे आहोत, त्यामुळे आम्हाला स्नान करण्याची अजिबात गरज नाही. नाथ हे शांतपणे त्यांचं ऐकून घेतात आणि त्यांना म्हणतात असं होय की तुम्ही ज्ञानगंगेत अखंड पोहणारे आहात का? बरं बरं, मला माहीतच नव्हतं. मग आता थोड्या वेळाने जेवणाची तयारी झाली की तुम्हाला बोलवतो. मग आता जेवणाची तयारी झाल्यानंतर गिरजाबाईंना ते सांगतात की ताटपाट घ्या, पण फक्त पाण्याचं भांडे मात्र तिथं तांब्या भांड भरून ठेवू नका. गिरिजा ताई म्हणतात असं कसं सांगता तुम्ही, त्याच्याशिवाय पाटाची व्यवस्था म्हणजे जेवणाची व्यवस्था पूर्ण कशी होणार आहे? हो, आपल्याला पाणी द्यायचं आहे, पण ते थोड्या वेळाने द्यायचं आहे असं त्यांना सांगून त्यांना ताटपाटाची व्यवस्था करायला सांगतात. मग त्या पंडितांना नाथ महाराज बोलवतात की चला जेवायला चला म्हणून. सगळेजण पाटावर बसतात आणि आता जेवणाला सुरुवात करण्याच्या आधी चित्राहुती वगैरे घालायची असते, बाहेर आपोषण घालायचं असतं. ते पाहतात तर तिथं तांब्या भांड काही भरून ठेवलेलं दिसत नाही. मग ते विचारतात, अरे तुमच्याकडे पद्धत नाही का जेवायला बसण्याच्या आधी तांब्या भांड भरून ठेवण्याची? नाथ महाराज म्हणतात आहे हो, आमच्याकडे पद्धत आहे. म्हणे मग तुम्ही इथं ठेवलेलं नाही? हो, ठेवलेलं नाही म्हणे, कारण तुम्ही अखंड ज्ञानगंगेत पोहणारे लोक आहात ना, त्यामुळे तुम्हाला तांब्या भांड्यात भरून ठेवलेल्या पाण्याची अजिबात गरज नसणार असं माझ्या लक्षात आल्यामुळे मी तांब्या भांड आज इथं ठेवलेलं नाही. नाथांचं हे वाक्य ऐकल्यानंतर ते जे स्वतःला ज्ञानी समजणारे होते, आता हे ज्ञानी कशामुळे झालेले आहे तर शब्दज्ञानाच्या अहंकारामुळे त्यांच्या ठिकाणी आपण ज्ञानी आहोत असा काय झालेला होता, अहंकार झालेला होता. आणि नाथांचं हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांचा तो अहंकार गळून पडला. नाथांना ते शरण गेले आणि म्हणाले की आमचं खूप चुकलेलं आहे. त्यानंतर मग त्यांना तांब्या भांड वगैरे दिलं गेलं आणि मग त्यांची जेवणं जी आहेत ती व्यवस्थित झालेली आहे. मुद्दा आपला चाललेला आहे की शब्दज्ञानामुळे आत्मा, ब्रह्म इत्यादी गोष्टी कळायला लागल्यानंतर आम्हालाही लगेच असं वाटतं की आम्ही सुद्धा खूप ज्ञानी झालेले आहोत. पण मुळातच लक्षात घ्यायचं आहे की मोक्ष मिळवणे किंवा ब्रह्मरूप होणे म्हणजे ज्ञानघन परमात्मा मी आहे असं लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी बुद्धीने होणाऱ्या ज्ञानाचा काहीही संबंध नाही. आता बुद्धीशिवाय ज्ञान होत नाही, पण बुद्धीला ज्ञान होत नाही. हे जे वाक्य आहे ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखं आहे की शब्द ज्ञानाशिवाय संकल्पना ज्या आहेत त्या स्पष्ट होत नाही. पण नुसत्या शब्द ज्ञानाने मला ब्रह्मरूपता येईल असं वाटत असेल तर ते कुठंतरी काहीतरी काय आहे तर कमी होत जातं. म्हणून कर्मत्यागाच्या वल्गना की आम्ही आता कर्माचे अधिकारी नाही असं समजू नका. कारण आपल्या समोर सांगितलेलं आहे की जोवरी दृश्य मनी भरूनी राहे तोवरी देवासी फूल वाहे. की जोपर्यंत तुम्हाला हे दृश्य जगत सत्य वाटतंय, त्यातले भोग सत्य वाटतात, त्यातल्या काही गोष्टी मिळवून भोगाव्याशा वाटतात, तोपर्यंत आपण सगळे कर्माचे अधिकारी आहोत हे लक्षात ठेवलंच पाहिजे. मग आता कर्माचे अधिकारी आहोत तर ते कर्म कसं केलं पाहिजे तर सात्विक श्रद्धेच्या बळावर हे कर्म केले गेले पाहिजे. आणि त्या कर्माचा त्याग करत असताना सुद्धा सात्विक त्यागच घडला पाहिजे. आता सात्विक त्याग म्हणजे नेमकं काय आहे तर नित्य नैमित्तिक कर्म जे आहेत ते मनापासून शास्त्राने सांगितले म्हणून विधिवत पालन त्याचं करत राहायचं आहे. पण त्या कर्मातून मला काही मिळावं अशी अपेक्षा ठेवायची नाही आणि माझ्यासारखं हे कर्म कोणी करत नाही असाही भाव त्या ठिकाणी ठेवायचा नाही. जय जय रघुवीर.